नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता घरामध्ये मुलांना सतत इडापिडा होत असेल किंवा आजारपण होत असेल किंवा मग आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. ते फक्त 5 गुरुवार दिवा लावायचा आहे. किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा मुलगा नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो पण पाहिजे तशी नोकरी भेटत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, प्रगती होत नाही. त्यासाठी मग आईने आपल्या मुलांसाठी 5 गुरुवार एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कुठे लावायचा आहे आणि कधी लावायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता प्रत्येक वेळेस काय होतं की आपण कितीही सेवा केल्या किंवा कितीही प्रयत्न केला तर पाहिजे तसं यश मिळत नाही. त्यावेळेस मग काय होतं की कधी कधी आपण नक्की कुठे चुकतो हे समजत नाही. सेवा करण्यामध्ये चुकतं का किंवा आपली मेहनत फलदायी ठरत नाही. त्यावेळेस मग काही आपल्याला उपाय करणे पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस उपाय केल्यामुळे पण आपल्या घरातील मुलांची प्रगती होते, अभ्यासात प्रगती होते किंवा आजारपण असेल तर आजारपण बरं होण्यास मदत होते. तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, आता तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून चालू करू शकता. फक्त 5 गुरुवार करायचं आहे. त्यावेळेस मग ज्यावेळेस आता महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग तुम्ही एक गुरुवार सोडायचा आहे आणि मग पुढील जो गुरुवार येईल त्यावेळेस मग तो गुरुवार करायचा आहे. तर मग सुरुवातीला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला उपवास करावा लागेल का, तर नाही, उपवास करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही उपवास न करता पण हे 5 गुरुवार करू शकता किंवा पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही किंवा वेगळी काही सेवा करायची आहे का, तर नाही. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला, ज्यावेळेस आपण गुरुवार आल्यानंतर इतर ज्या सेवा करतो स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या, त्याचप्रमाणे आपल्या ज्या सेवा आहेत त्या सेवा मग चालूच ठेवायच्या आहेत. फक्त वेगळं काय करायचं आहे की एक प्रत्येक गुरुवारी करायचं आहे, फक्त 5 गुरुवार. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, हरभरा डाळ घ्यायची आहे थोडीशी आणि मग ती डाळ मग काय करायची आहे, भिजत ठेवायची आहे. 1-2 तास अगोदर भिजत ठेवायची आहे ती डाळ आणि मग त्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं आहे. आता भिजवलेली डाळ आहे, मग ही डाळ काय करायची आहे, आपल्याला गाईला खायला द्यायची आहे. कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. मग आपल्याला तरी दररोज सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल की आता अगोदर तरी काय व्हायचं की फक्त ज्यांच्या घरी गाय आहे त्यांच्याच घरची लोक मग गायीची पूजा वगैरे करायचे. पण आता प्रत्येकजण आपापल्याला आपल्या घरी गाय आणून पूजा करणं होत नाही. त्यामुळे मग देवघरामध्ये गायीची मूर्ती आणतात आणि मग पूजा करण्याचा प्रयत्न करतात आणि सेवा करण्याचा. कारण दररोज आपण सगळ्या देवांच्या आपल्याकडून सेवा होत नाहीत, म्हणून मग गायीची पूजा केल्यामुळे 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचा पुण्य आपल्याला लाभतं. तर काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण गाईला डाळ आणि गूळ खायला देणार आहोत त्यावेळेस मग तिथे जाण्या अगोदर, आता गोशाळेत जायला लागलं तरी पण तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा मग रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वगैरे गायी असतात किंवा तुमचे शेजारी वगैरे कोणाची इथं गाय असेल तिथे जाऊन पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर मग गाईला काय करायचं आहे, गाईच्या अगोदर पाय धुवायचे आहेत. पाय धुवून मग गाईची पूजा करायची आहे आणि मग तुम्ही काय करायचं आहे, जी डाळ आणि गूळ घेऊन गेलात तर ते गाईला खायला द्यायचं आहे आणि गाईच्या पाया पडायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणून मग गाईला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर हा उपाय मग आईनेच करायचा आहे आपल्या मुलांसाठी किंवा मुलांनी पण स्वतःसाठी केला तरी पण चालेल. यामुळे काय होतं की मुलांची अभ्यासात प्रगती होते, नोकरीमध्ये यश मिळतं, पाहिजे तशी नोकरी मिळते किंवा प्रगती होण्यास, मग एखादा व्यवसाय करत आहे मुलगा त्यामध्ये प्रगती होत नाही तर प्रगती होण्यास मदत होते. आता गूळ आणि चपाती हे तुमच्या मुलांकडून पण तुम्ही मग मंदिरात दान करू शकता. तर त्यावेळेस काय करायचं आहे, आता ज्यावेळेस आपण गूळ आणि चपाती पण, हा झाला पहिला उपाय म्हणजे गाईला चपाती खायला म्हणजे गूळ आणि हरभरा डाळ खायला देण्याची. आता गूळ आणि चपाती पण तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता. तर त्यावेळेस काय करायचं आहे, एक चपाती घ्यायची आहे आणि त्यामध्ये मग तुम्ही गूळ टाकू शकता किंवा मग चपाती बनवत असताना गुळपोळी पण बनवू शकता. जसं तुम्हाला शक्य होत असेल तशा पद्धतीने गूळ आणि चपाती बनवायची आहे आणि गुरुवारीच करायचा आहे हा पण उपाय. आणि स्वामींच्या किंवा दत्त महाराजाचं मंदिर जर तुमच्या तिथे जवळपास असेल तर त्या मंदिरात जायचं आहे आणि ज्यावेळेस सकाळी जायचं आहे किंवा सायंकाळी गेलात तरी पण चालेल.
मठामध्ये किंवा केंद्रामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. ज्यावेळेस आरती होणार असेल त्याच वेळेस जायचं आहे आणि ज्यावेळेस आरती होणार असेल त्यावेळेस तुम्ही जे घेऊन गेला आहात तर ते तिथे मग आरती होण्या अगोदर ठेवायचं आहे स्वामींपुढं म्हणा, दत्त महाराजांपुढं. आणि मग आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून ती चपाती मग तुम्ही स्वतः खायची आहे, प्रसाद म्हणून खायची आहे. आणि अगोदर स्वामींना किंवा दत्त महाराजांना प्रसाद म्हणून ठेवायचं आहे आणि मग नंतर आरती झाल्याच्या नंतर मग तुम्ही खायचं आहे. म्हणजेच काय होतं की यामुळे मुलांच्या ज्या पण काय समस्या असतील, अडचणी असतील, तर तो स्वामी महाराजांचा प्रसाद म्हणून आपण खायचा आहे. ही झाली दुसरी गोष्ट. तर आता हा जो दिवा लावायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे? आता आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा मग औदुंबर वृक्षाच्या खाली लावायचा आहे. आता त्यावेळेस औदुंबराचं वृक्ष मंदिरात असेल किंवा मठात असेल त्यावेळेस तुम्ही मठात किंवा मंदिरात जाऊन पण तुम्ही दिवा लावू शकता, किंवा तुमच्या घराच्या जवळपास कुठे आसपास असेल तरी पण तुम्ही तिथे दिवा लावू शकता. आता तो दिवा मग तुपाचाच लावायचा आहे. आता दिवा लावल्यानंतर काय करायचं आहे, दिवा घ्यायचा आहे अगोदर, म्हणजे स्वच्छ दिवा, पंती वगैरे घेऊ शकता, किंवा मग तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवलात तरी चालेल. पण शक्यतो तुम्ही पंतीच घ्यायची आहे, कारण पंतीमध्ये आपण कोणतेही सेवा उपाय केल्यानंतर तो फलदायी ठरतो. मग पंती घेतल्यानंतर पंतीमध्ये तूप टाकायचं आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि औदुंबराच्या वृक्षाला डोकं टेकून मग तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही 7 पण प्रदक्षिणा घालू शकता. आणि प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मग मंत्र म्हणायचा आहे. आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर म्हणजेच औदुंबराच्या वृक्षावरती म्हणजे झाडाला डोकं टेकवायचं आहे. आणि डोकं टेकून तुमच्या मुलांबद्दल, अभ्यासात प्रगती होत नाही, नोकरीत यश मिळत नाही, किंवा व्यवसाय करत आहे, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, किंवा सतत तुमचा मुलगा मुलगी म्हणा आजारी असेल, किंवा सतत काय ना काही इडापिडा असेल, जे पण काय असेल ते दत्त महाराजांना सांगायचं आहे. कारण औदुंबर वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार असतो, त्यामुळे आपल्याला तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांची कृपा आपल्यावरती राहते. म्हणून मग आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजे जोपर्यंत तुमचे 5 गुरुवार पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपल्याला प्रत्येक गुरुवारी दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे जाऊन, म्हणजेच की औदुंबर वृक्षाखाली. आणि मग मंदिरात गेलात किंवा मठात वगैरे गेलात तर तुम्ही मिठाई, केळी, कोणतेही तुम्हाला म्हणजे फळ वगैरे असेल तर मग आजच्या दिवशी मंदिरामध्ये तुम्ही प्रसाद म्हणून दान करायचं आहे. यामुळे काय होतं की दान केल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते, घरातील अडीअडचणी दूर होतात, मुलाला नोकरीमध्ये यश मिळते, जे आपण काय समस्या असते ना, आजारपण असेल ते दूर होण्यास मदत होते. मग प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना, मुलांबद्दल सांगायचं आहे आणि त्या अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते. तर हा जो उपाय आहे तर आईनेच करायचा आहे आपल्या मुलांसाठी, मुलांची प्रगती व्हावी म्हणून. मग इतर व्यक्तींनी केलात तरी पण, आजीने वगैरे केलात तरी चालेल. तर मग आजच्या व्हिडिओतून तुम्हाला माहिती समजलीच असेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवर्जून आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय एकदा तरी करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.